वीज आणि चुंबकत्व या दोन गोष्टींमध्ये ना एक असं काहीतरी नातं आहे जे आपल्या आजूबाजूचं जग अक्षरशः चालवतं. कधी विचार केलाय की एका साध्या तारेतून वाहणारी वीज आणि एक चुंबक हे एकत्र येऊन प्रत्यक्ष हालचाल कशी काय निर्माण करू शकतात? आज आपण याच मूलभूत रहस्याचा उलगडा करणार आहोत. आता हा प्रश्न बघा, वीज आणि चुंबक दोन्ही अदृश्य शक्ती आहेत. मग ह्या दोन न दिसणाऱ्या गोष्टी एकत्र येऊन एखाद्या वस्तूला धक्का कसा देऊ शकतात? यात कोणतीही जादू नाहीये, तर भौतिकशास्त्राचा एक अतिशय सोपा पण तितकाच शक्तिशाली नियम दडला आहे. चला तर मग या जादूमागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. कारण वीज आणि चुंबकत्वाचं हे जे नातं आहे ना, ते एका मूलभूत सिद्धांतावर आधारलेलं आहे, जो आपल्याला सांगतो की हे नेमकं घडतं कसं. गंमत अशी आहे की जेव्हा एखाद्या तारेतून वीज वाहते तेव्हा ती तार स्वतःच एक तात्पुरता चुंबक बनते. हो, तिच्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आता कल्पना करा, हे नव्याने तयार झालेलं चुंबकीय क्षेत्र जेव्हा दुसऱ्या खऱ्या चुंबकाच्या क्षेत्रात येतं तेव्हा काय होतं? साहजिकच दोन्ही क्षेत्र एकमेकांना ढकलतात किंवा खेचतात आणि याच ढकलाढकलीतून एक प्रत्यक्ष शक्ती जन्माला येते. हे सगळं ऐकायला तर खूपच भारी वाटतं नाही का? पण ही अदृश्य शक्ती आपण प्रत्यक्षात काम करताना पाहू शकतो का? तर उत्तर आहे हो, नक्कीच. चला, एका अगदी सोप्या प्रयोगातून हा सिद्धांत कृतीत कसा उतरतो ते पाहूया. या प्रयोगासाठी आपल्याला काही मोठं सामान लागणार नाहीये. अगदी साध्या गोष्टी आहेत. एक नालाकृती चुंबक, तांब्याची एक तार, तिला टांगण्यासाठी एक स्टँड आणि वीज प्रवाह सुरू करण्यासाठी एक बॅटरी आणि एक स्विच. बस, इतक्याच साहित्यात आपण हे तत्त्व समजून घेणार आहोत. आता मांडणी तर अगदी सोपी आहे. स्टँडवरून तो चुंबक असा टांगायचा की त्याचे दोन्ही ध्रुव खालच्या दिशेला असतील. मग तांब्याची तार बरोबर त्या दोन्ही ध्रुवांच्या मधून जाईल अशा प्रकारे लटकवायची. आणि शेवटी तारेची दोन्ही टोकं बॅटरी आणि स्विचला जोडून सर्किट पूर्ण करायचं. झाली आपली मांडणी तयार. ठीक आहे, सगळी तयारी झाली आहे. वीज आहे, चुंबक आहे, पण अजून हालचाल कुठे? आता खरी गंमत सुरू होणार आहे. बघूया स्विच दाबल्यावर काय होतं ते. इथूनच खरं रहस्य उलगडणार आहे. आणि हे बघा, स्विच दाबून विजेचा प्रवाह सुरू करताच ती स्थिर तार अचानक एका बाजूला ढकलली जाते. जणू काही एका अदृश्य हाताने तिला बाजूला सारलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ तारेवर एक शक्ती काम करत आहे. वीज आणि चुंबकाने मिळून गती निर्माण केली आहे. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, जर आपण बॅटरीची टोकं उलटली म्हणजे विजेच्या प्रवाहाची दिशा बदलली तर तारेच्या सरकण्याची दिशासुद्धा बरोबर उलटते. जी तार आधी डावीकडे जात होती ती आता उजवीकडे जायला लागते. पण असं का होतं? करंटची दिशा बदलल्याने फोर्सची दिशा का बदलते? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही दिशा कोणती असेल हे आपण आधीच कसं ओळखू शकतो? या प्रश्नांचं उत्तर एका सोप्या नियमात दडलेलं आहे. आणि इथेच आपल्याला उत्तर मिळतं. ते म्हणजे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. हा एक साधा नियम आपल्याला त्या शक्तीची दिशा अचूकपणे सांगतो आणि आपलं सगळं कोडं सोडवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हा नियम म्हणजे एक प्रकारची हँडट्रिक आहे. ह्याच्या मदतीने तारेवर लागणाऱ्या शक्तीची दिशा कोणती असेल हे आपण प्रयोग न करताही अगदी सहजपणे सांगू शकतो. हा नियम वापरायला खूप सोपा आहे. फक्त आपला डावा हात वापरायचा आहे. आपला डावा हात घ्या आणि त्याचा अंगठा, पहिलं बोट म्हणजे तर्जनी आणि मधलं बोट ही तिन्ही एकमेकांना काटकोनात राहतील अशा प्रकारे पसरावा. आता बघा, या प्रत्येक बोटाचा एक खास अर्थ आहे. जर आपलं पहिलं बोट म्हणजे तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल आणि मधलं बोट विद्युत प्रवाहाची दिशा दाखवत असेल, तर अंगठा ज्या दिशेकडे असेल तीच असणार आहे तारेवर लागणाऱ्या शक्तीची दिशा. बस, इतकं सोपं आहे हे. पण हा नियम फक्त प्रयोगशाळेपुरता किंवा पुस्तकांपुरता मर्यादित आहे का? अजिबात नाही. खरं तर आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक महत्त्वाच्या वस्तू ह्याच एका साध्या नियमाच्या पायावर उभ्या आहेत. आपल्या घरातला पंखा, मिक्सर, खेळण्यातली मोटर, इतकंच काय रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांपर्यंत ही सगळी उपकरणं याच एका तत्वावर चालतात. थोडक्यात सांगायचं तर जिथे कुठे विजेचं रूपांतर गतीमध्ये होतं तिथे पडद्यामागे फ्लेमिंगचा हाच नियम काम करत असतो.
तर आज आपण पाहिलं की एका साध्या नियमाने वीज आणि चुंबकत्वाच्या अदृश्य शक्तीला गतीमध्ये कसं बदललं. आता जाता जाता एक विचार करूया. पुढच्या वेळी जेव्हा एखादा पंखा फिरेल किंवा एखादी इलेक्ट्रिक गाडी धावेल, तेव्हा त्यामागे काम करणाऱ्या या शक्तिशाली नियमाचा विचार नक्की करा. आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी उपकरणं असतील ज्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच आता कदाचित बदलून जाईल.